ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। रामदास उवाच बौद्ध जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट तेथे वर्तावे चौकट नीती न्याय प्रपंच करावा नेमका पाहावा परमार्थ विवेक जेणे करिता उभय लोक संतुष्ट होती शतवर्षे वेळे निवे त्याच बाळपण नेणता गेले तारुण्य वेचले विषयांकडे वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्म भोग आता भगवंताचा योग कोणे वेळे राजित जैविक उद्योग चिंता अन्न वस्त्र देह ममता नाना प्रसंग अवचिता जन्म गेला लोक मरमर जाती वडिले गेले प्रचिती जाणत जाणत निश्चिती काय मानिले अग्निग्रहासी लागला आणि सावकाशी निजेला तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा पुण्य मार्ग बघा बुडाला पाप संग्रह उदंड झाला यमयातनेचा दोरा कठीण आहे तरी आता शिस्तीने करावी बहुत विवेके वर्तावे ये लोक परत्र साधावे दोहीकडे आळसाचे फळ रोकडे जांभया देऊन निद्रा पडे सुख म्हणून आवडे आळसी लोका साक्षेप करिता कष्टती परंतु पुढे सुखाडती खाती जेविती सुखी होती यज्ञ करुनी आळस उदास नागवणा आळस प्रयत्न बुडवणा आळस हे करंटपणाच्या पुन्हा प्रगट होती म्हणून आळस नसावा तरीच पाहिजे वैभवा अलस्त्री परस्त्री जीवा समाधान प्रयत्न करावा तो गुण हे दैवान निर्गुण सावध करुणी अंतःकरण निविषयक प्रातःकाळी उठावे काळी पाठांतर करावे यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी मग दिशेकडे जावे ते कोणाशी नवे ठावे शौच आचमन करावे निर्मळ जळे मुखमार्जन प्रातःस्नान संध्या तर्पण देवतार्जन पुढे वैश्वदेव उपासना यथासांग काही फळाहार घ्यावा मग संसार धंदा करावा सुशब्दे राजे राखावा सकळ लोक ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार दूषितपणे तरी पोर वेळा लावी सुखे ठके विसरे सांडी आठवण झाल्या झडपडी दूषित आळसाची रोकडी क्वचित पहा या कारणे सावधान एकाग्र असावे मन तरी मग जेविता भोजन गोड वाटे पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी एकांत जाऊन विवरी नाना ग्रंथ तरीच प्राणी शाणा होतो नाही तरी मूर्खगी राहतो लोक खाते आपण खातो दैन्यवान ऐक सदैव पणाचे लक्षण निकामा जाऊ निधी कषण प्रपंच व्यवसायाचे ज्ञान वगैरे आहे काही मिळवी मग देवी गुंतल्या लोकांची बघवी शरीर कारणे लावी काही करी काही धर्मचर्चा पुराण हरिकथा निरूपण वाया जाऊन निरीक्षण जोहीकडे ऐसा जो सर्व सावध त्याच कैसा असेल खेद विवेक सुटला संबंध देहबुद्धीचा आहे तितके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे रीती प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण महावाक्याचे विवरण करिता सुरे कर्म उपासना आणि ज्ञान वेळे आहे समाधान परमार्थाचे जे साधन निश्चय करावे इति श्री दास बोले गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास तृतीया श्री सीता रामचंद्र अर्पणमस्तु जय जय रघुवीर समर्थ अनन्या चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां विद्यावियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं योगक्षेमं वहाम्यहं योगक्षेमं वहाम्यहं श्री गणेशाय नमो नमः अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र
आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः त्या ठिकाणी मनलाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय हर हरिहर महादेव सदा संतांचा विजय असो बोल गजानन महाराज की जय सच्चिदानंद श्री साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय पवन पुत्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पूज्य ब्रह्मचर्य महाराज के